आमच्या दोघांचे पासपोर्ट जे की आलेले आहे. माझा पासपोर्ट आधीच आला होता, नंतर आता अस्मिताचा पासपोर्ट आलेला नाही. आपल्याला दाखवतो भाई कुणी लपडा रमी केली तर फायनली हे 2 पासपोर्ट्स आलेले आहेत. आणि खूप लोक विचारत होते मला, इथं पण खूप लोक मित्र विचारतात केरळला नंतर फिरला जाणार होता, काय झालं, फिरला जाणार होता, काय फिरला जाणार होता, काय भाई जाणार आहे, 100% जाणार आहे. काय बच्चा कुठं जायचं? 100% जाणार आहे, पण आता नाही, कारण आता पावसाळा आहे, भीती वाटते जरा. मला खरं रिझन सांगतो काय झाला. ऍक्च्युली माझा पासपोर्ट आधीच करून ठेवला होता. आधी त्यांनी मला आधी काढायला सांगितलं आम्हाला जायचं होतं म्हणून, पण ते आम्ही काय अजून गेलोच नाही आणि तो पण गेलाच नाही. तो ऑलरेडी दुसऱ्या ट्रिप करून आला, पण तो माझ्यासोबत काय गेला नाही, मी त्यासोबत गेलो नाही, काहीच नाही. मग मी पासपोर्ट काढला, त्याच्यावर विजा लागला नाही आणि नंतर मग फिरायचं म्हणून अस्मिताचा पासपोर्ट काढायचा होता. पण पासपोर्टला तुम्हाला माहिती असेल, एक तर आधार कार्ड, तिचं आधार कार्ड बनवायचं होतं माझ्या नावाने, मग सगळे डॉक्युमेंट्स पहिले माझ्या नावाने बनवायचे आणि मग तिचा पासपोर्ट अप्लाय करायचा. या सगळ्या मग थोडंसं नियोजन बसलं आणि त्यानंतर ना काय झालं, त्यानंतर काय झालं, त्यानंतर खबर आली की ट्रेन क्रॅश झालेला आहे आणि सगळे घरातले घाबरले, बोलले तुम्हाला कुठे जायचंय, ते आता जायचं नाही, डिले करायचं, नंतर पावसाळा वगैरे संपला की मग जा निवांत. काय काही नाही बोलले आपल्याला. यार सीन काय झालं माहिती का, की जे एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं त्याच्या आधी इंडिगोच्या विमानावर ते वीज पडली होती पुढच्या त्या नोजवर. मग मी थोडंसं घाबरलो, म्हणलं नको ठीक आहे. आणि मग ठीक आहे, नंतर रिकवर झालं, मला थोडंसं माइंड फ्रेश झालं, म्हणलं करू. आणि मग अचानक परत सीन ते विमान काय झालं, मग घरचे म्हणलं आता जाऊ नका, पावसाचं मला पण थोडी भीतीच वाटते पावसाची, त्यामुळे नो नथिंग. त्यामुळे आम्ही दोघं अजूनपर्यंत फिरायला गेलेलो नाहीये. पण आता आम्ही काय ठरवले की आता दिवाळी वगैरे झाल्यानंतरच मला वाटतं फिरायला जातील ना.